विद्यालय श्रीनाथ गावकर येथे. आज भारतापुढे प्लास्टिक ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून विकसित भारत 2025 ही एक संकल्पना आम्ही आज शाळेत राबवत आहोत. प्लास्टिक म्हणजे एक प्रकारे विषाणूचे. जर भारतात तो अशा प्रकारे शिरला आहे की बंगालच्या खाड्या, हिमालय, दमण दीव, गोवा या सर्व प्रेक्षक स्थळांवरती प्लास्टिकच दिसून येते. त्यामुळं इतर देशांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा बदलला आहे. अमेरिका, रशिया येथील विद्यार्थी, जे कॉलेजचे विद्यार्थी, ते काय करतात, एक गेम खेळतात, मॅपवर जातात आणि भारताच्या कोणत्या पण आहे ना असं क्लिक करून आहे ना त्या ठिकाणी पाहतात, तर तिथं सर्व ठिकाणी कचरा दिसून येतो. ही जी समस्या आहे आम्ही विद्यार्थी आज त्याच्यावर काहीतरी उपाय बनवण्याचं काम करत आहोत. येथील पुढे माझी सहकारी प्रिया तुम्हाला त्याबद्दल सांगेल. प्लॅस्टिक समस्या दैनंदिन वापरामध्ये प्लॅस्टिक ही खूप मोठी समस्या आहे. आपल्या तेलाच्या बॉटलपासून तर स्वयंपाकघरापर्यंत प्लॅस्टिकच वापरतात. गावकरी मैदानावरती खेळण्यासाठी, मॅच बघण्यासाठी बिस्लेरीची बॉटल त्यांना ताण लागते तेव्हा पिण्यासाठी नेतात, पण ते पाणी पिऊन तिथंच बिस्लेरीची बॉटल फेकून देतात. त्यामुळे प्रदूषण वाढतं. प्लॅस्टिक हे असा कचरा आहे की हा कचरा वर्षानुवर्ष तसंच राहतो, त्यामुळे प्रदूषणही वाढतं. यापुढे अधिक माहिती देण्यासाठी माझी टीम मेंबर तनुजा. आपण प्लॅस्टिकचा कसा कमीत कमी वापर केला पाहिजे हे आम्ही या प्रोजेक्टमध्ये सांगितलेले आहे. आणि आपण जास्तीत जास्त कागदी पिशव्यांचा वापर केला पाहिजे. आणि आपण टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशी बनवायची हे आम्ही या प्रोजेक्टमध्ये सांगितलेलं आहे. आता यापुढील माहिती माझी सहकारी मयुरी मोरे ही तुम्हाला सांगते. आता की जसे की तुम्ही हे बघू शकता, ही आहे तेलाची कॅन. हिचा वापर करून आपण फुले लावण्यासाठी तिचा उपयोग आपण फुले लावण्यासाठी कुंड्या म्हणून करू शकतो. आता जसं की हे प्लॅस्टिकची बॉटल, हिचा वापर करून आपण पेन स्टँड तयार करू शकतो. पेन स्टँडचा वापर आपण पेन ठेवण्यासाठी, रबर किंवा छोट्या मोठ्या बारीक सारीक वस्तू ठेवण्यासाठी करू शकतो. आता तुम्ही हे बघू शकता, हे आहे फुलदाणी. ही आम्ही प्लॅस्टिकच्या बॉटलपासून तयार करून केलेली आहे. ही आजूबाजूला पडून राहते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पण जर आपण टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार केली तर घरात शोभेच्या वस्तू देखील तयार होतात. आता यापुढे माहिती सांगण्यासाठी येत आहे केशव बागवे. स्वच्छ भारत, सुंदर भारत, आत्मनिर्भर भारत.